नमस्कार नमस्कार. काय या डॉक्टर साहेब, या धन्यवाद. तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन आधी इथं आले त्याबद्दल मी तुमच्या मनापासून खूप आभार आहे. अहो डॉक्टर म्हणून माझं कर्तव्यच आहे ते, आणि त्याच्यात तू माझा जुना मित्र. बसा. जुने मित्र म्हणजे काय? डॉक्टर का? कोणी आजारी आहे का? वहिनी, कसं आहे, तुमचं काही दुखलं, काही आजार असले तर तुम्ही काही सांगत नाही, म्हणून मी आज डॉक्टर साहेबांनाच घरी बोलवलं आहे की एक छोटीशी तपासणी होईल आपल्या सगळ्यांची. हे काय तुझे मध्येच आरोग्य आणि तपासण्या, मला भरपूर काम आहेत, मला वेळ नाही. हे बघ सोम, मला घरात भरपूर काम आहे आणि या तपासण्या वगैरे मला काही करायच्या नाही. ज्यांच्यासाठी बोलवलं ना तपासण्या करायला त्यांच्या कर. काही चिडू नको, ते डॉक्टर आहे, घरापर्यंत आले. ते डॉक्टर नंतर अगोदर माझे मित्र आहे, आमच्या समाधानासाठी तरी चेकअप करून घे. मी डॉक्टर तुमच्यासाठीच बोलवलाय, कारण तुमचं प्रेम आहे ना तुमच्यावर. हे अगदी बरोबर आहे. आतापर्यंत डॉक्टर साहेब कधी घरी आले नाही आणि घरात कोणी आजारी पडला नाही. काय जादू केली का माहिती माझ्या साल्यावर. न्या, सुरुवात तुझ्यापासून करू आपण. हे दादा, मला काही झालेलं बिलेलं नाही, मी एकदम ठणठणीत आहे. चेकअप करायचं असेल तर तुझ्या बायकोचं. आई सांग ना याला. सोहम, आई, आपण प्रत्येकानं दर वर्षाला आहे ना एकदा चेकअप केले पाहिजे, रक्तदान केले पाहिजे, यामुळे आपले आरोग्य चांगलं राहते. अगदी बरोबर बोलताय सोमभाऊ तुम्ही. नेहाताई, घ्या तुम्ही चेकअप करून. घ्या त्यांचं बीपी घ्या. नेहा, हे बघ, तो म्हणतोय ना तर करून घे. हात दाखवा. मोठा श्वास घ्या. ठीक. काय चाललं बाहेर? त्यावेळी बघितलं ना दादांनी कसं सर्वांना कन्व्हिन्स केलं, ते कोणाला कळलं पण नाही की डॉक्टर तुमच्यासाठी बोलवलाय. ते यालाच म्हणतात बायकोवरचं प्रेम. हो हो, पाहिलं ना तुझ्या भावाचं व बहिणीवरचं प्रेम. हा, हे जर तुझ्या बहिणीसाठी जर मी बोलवलं असतं ना डॉक्टर, बोलली असती कशाला फालतू खर्च करतायत विनाकारण. तिला माझं प्रेम नसतं दिसलं, फालतू खर्च दिसला असता ना. हो का? बघू. बीपी त्यांचं थोडं जास्तच दिसतंय. हायपर टेन्शन मध्ये दिसतंय त्यांचं बीपी. सोहम, वहिनींकरता काही औषधं लिहून देतोय मी तुला. वहिनींना सकाळ संध्याकाळ चालू करून दे हे औषधं. आणि वहिनी, तुम्ही सुद्धा रोज सकाळी योगा करायचं सांगितल्याप्रमाणे, म्हणजे तुमचं आरोग्य उत्तम राहील. व्हेरी नाईस. हो, जसं तुम्ही घरात काम करतात म्हणे, कारणे देतात, जा कामाला. बरं बाई, नको डोळे मोठे करू, जातो आता. हे बघ सोम, मला घरात भरपूर काम आहे, बघू नंतर. नेहा, वहिनी, काय भाऊजी, उद्यापासून योगा. मला कपडे धुवायचे आहे. काय बाबा तुमचं? चला वहिनी, यांचे कुठे ऐकतात. बरं दादा, तू म्हणशील तसं. उद्यापासून आपण सर्व मिळून योगा करू. कोणी ऐकतील, कोणी दुर्लक्ष करतील, पण आरोग्याकडे जाणारा खरा मार्ग योगा करणे हाच आहे. नमस्कार. आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये जेवढं महत्वाचं आपण काम करणं, आपल्या करिअरकडे लक्ष देणं आहे, तेवढंच महत्वाचं आपल्या आरोग्यावरती लक्ष ठेवणं सुद्धा आहे. त्यामुळे रोज आपल्या आरोग्याला वेळ देणं हे आपलं महत्वाचं कार्य ठरतं. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि बेल आयकॉनला क्लिक करा.